नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सर्व? मजेत ना? तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मी माझ्या आईकडे आले आहे दिवाळीसाठी आणि तिने दिवाळीचा फराळ बनवला होता. दिवाळीचा फराळ बनवत असतानाचा मी व्हिडिओ शूट केला आहे. सर्व पदार्थ तर नाही, कारण मी यायच्या आधीच तिने काही पदार्थ बनवले होते, पण शंकरपाळी बनवली नव्हती, म्हणून मी त्याची रेसिपी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी रवा आणि पाऊण वाटी तूप. आता गॅसवर एका पातेल्यात 2 वाटी पाणी घ्यायचे आहे आणि त्यात साखर ॲड करायची आहे. ही साखर मिक्स होऊ द्यायची आहे. हे साखरेचे पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी वापरायचे आहे. आता पीठ मळण्यासाठी त्यात अगोदर मीठ आणि रवा ॲड करूया आणि आता साखरेचे पाणी त्यात थोडे थोडे ॲड करून कणिक मळून घेऊया आणि तूप पण टाकायचे आहे कणिक मळताना. तुम्ही पाहू शकता इथे आपण मैद्याचा वापर केला नाही आहे. हा कणकेचा गोळा तासभर झाकून ठेवूया. आता कणिक लाटून घेऊया. मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे. तुमच्याकडे चाकू असेल किंवा करंजी कटर असेल त्याने तुम्ही पहिल्या उभ्या रेषेत कापायचे आहे आणि मग आडव्या रेषेत कापायचे आहे. ही कापलेल्या शंकरपाळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आता आपण या शंकरपाळ्या तळून घेऊया. एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले की त्यात शंकरपाळ्या सोडून देऊया. झारा तेलात फिरवून घेऊया, म्हणजे शंकरपाळी चिकटणार नाही एकमेकांना. शंकरपाळ्या लालसर होईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. एकदा लालसर झाल्या की मग त्या काढून घेऊया. झाल्या आपल्या शंकरपाळ्या तयार, तेही मैद्याचा वापर न करता. मस्त आणि खुसखुशीत अशा शंकरपाळ्या झाल्या आहेत. कशी वाटली मग तुम्हाला माझ्या आईची ही रेसिपी? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.